नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. आज पुन्हा एकदा टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. सन 2020 एक तरुण आपली एक परीक्षा संपल्यानंतर एका छोट्याशा भेळ सेंटरमध्ये भेळ खायला जातो. भेळ खाऊन झाल्यानंतर घरी निघाला असताना त्याच्या लक्षात येतं आपला मोबाईल हरवला आहे. मग हा तरुण आणि त्याचा मित्र दोघेही मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु पोलिसांकडून मात्र पाहिजे तसा रिस्पॉन्स काही यांना भेटत नाही. यामुळे नाराज होऊन हा तरुण तक्रार न देताच आपल्या घरी परततो. कट टू आपण येऊयात सन 2025 मध्ये. हाच तरुण माळरानावर मेंढ्या चरतोय. आपल्या आईवडिलांसोबत आपला जो काही पिढीजात व्यवसाय आहे त्या व्यवसायाला वेळ देतोय आणि त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो. बिरदेव, तू IPS झालास. आणि हे ऐकून बिरदेव डोने, सर IPS बिरदेव डोने आणि त्याचे सर्वच कुटुंबीय यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. पण त्यासाठी दृढ संकल्प करणे हेही महत्त्वाचे असते. शिवाय ध्येयपूर्तीसाठी कठोरपणे काम करण्याची तयारीही लागते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजेच बिरदेव सिद्धाप्पा डोने, राहणार यमगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. वडील मेंढपाळ, घरात कोणतीही सुविधा नाही. शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट, पण पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव डोने या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं. बिरदेवनं मिळवलेलं हे यश समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. आयोगाच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम, ज्याला आपण UPSC म्हणून ओळखतो, या परीक्षेच्या निकालात बिरदेवने देशात 551वी रँक मिळवली आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे निकाल समोर आला त्यावेळीही बिरदेव आपल्या आईवडिलांसह बेळगावमधील अथनी परिसरात बकरी चारण्यासाठी गेला होता. आता UPSC निकालानंतरही बिरदेवच्या एका पोस्टनं सर्वांचंच मन पुन्हा एकदा जिंकलं आहे. एका पोस्टमध्ये बिरदेव म्हणतो, आपल्या सर्वांचं प्रेम आणि सदिच्छा यांचा मनस्वी स्वीकार मी करतोच. मला भेटायला येणारे सर्वच जण फुलांचे बुके घेऊन येत आहेत. माझ्या वाट्याला आज जी सत्काराची फुलं आली त्याचं कारण सोबत असणारी पुस्तकं, ती आजही आहेत आणि यापुढेही राहतील. पुस्तकं हीच माझ्या आयुष्याची संजीवनी आहे. त्यांच्या इतकं प्रामाणिक कोणीही नाही. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, आपण मला पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यांपैकी काहीही नाही आणलं तरी चालेल, पण आपल्या आवडीचं एक पुस्तक मात्र घेऊन या. ज्या गावात माझं शिक्षण झालं त्या गावात नवं वाचनालय उभं राहील, ज्यातून वाहणाऱ्या आनंदाचा सुगंध हजारो विद्यार्थ्यांना प्रफुल्लित करेल आणि यातूनच भविष्यात माझ्यासारखे अनेक IAS IPS बनतील. असं बिरदेवने त्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आवाहन केलं. बुके नकोत, बुकं हवीत या कृतीनं
मात्र बिरदेवने अनेकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. बी.टेक पूर्ण केलेल्या बिरदेव डोनेच्या वडिलांचं नाव सिद्धाप्पा डोने व आईचे नाव बाळाबाई डोने असं आहे. बिरदेवचे मोठे बंधू यांना पोलीस अधिकारी होण्याची इच्छा होती, परंतु त्यांना ते न होता आल्याने ते आर्मीमध्ये भरती झाले. परंतु बिरदेवने मात्र लहानपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न मनात बाळगलं होतं आणि त्याची वाटचालही त्या मार्गाने सुरू होती. बी.टेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिरदेवने पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये अशा मेट्रो सिटीजमध्ये जाऊन कोचिंग घेतलं, कठोर कष्ट घेतले आणि त्याचं फलित आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. मेंढ्या चारणारा टॉपर अशी मथळेबाजी आज मीडिया करताना दिसते. परंतु अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळत असते. त्यामागचं वास्तव मात्र जनतेपासून लपवून ठेवते. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही, तर कोचिंग घेतलं. पुणे, दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता. यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही, ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हेही दाखवणं गरजेचं आहे. पण हेही तितकंच खरं आहे की अशा मीडियाने दाखवलेल्या मीठ मसाला लावलेल्या कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. त्यातले 0.1% विद्यार्थी फक्त यशस्वी होतात. पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय याचा विचार करणारं कोणी आहे का? म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. तर्कबुद्धी नष्ट करते ही मीडिया. स्पर्धा परीक्षा देणारा प्रत्येक जण संघर्ष करत असतो. फरक फक्त इतकाच की मीडिया काहींना हिरो बनवतो आणि बाकीच्यांचा संघर्ष मात्र गुमनाम ठरतो. यश गाजवणं खूप सोपं आहे हो, अपयश पचवणं मात्र सोपं नाही. प्रत्येक वेळी मेंढ्या चारणारा टॉपर झाला, मेंढ्या चारणारा टॉपर झाला अशा कथा रंगवताना हे विसरू नका, त्या टॉपरने सुद्धा लाखो रुपयांचं कोचिंग घेतलं होतं, योग्य गायडन्स मिळवलं होतं. संघर्ष सगळेच करतात. काहींचा विकला जातो, काहींचा गाळून टाकला जातो. म्हणूनच स्वतःचा प्रवास दुसऱ्यांच्या चमकत्या कथांनी अजिबात मोजू नका. संघर्ष तुमचाही मोठा आहे, प्रत्येकाचा संघर्ष मोठा आहे. फक्त तो कॅमेऱ्यात नाही, मनात आहे. जोपर्यंत तुमचा संघर्ष तुमच्या मनात झळकतोय ना, तुम्ही आयुष्यात हरू शकत नाही. असो, हे सगळं असं असताना कठीण परिस्थितीतून मार्ग काढत चिकाटीने IPS बनलेले सर बिरदेव डोने यांना मात्र आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.